टेट मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का? IBPS. IBPS पॅटर्न नुसार ही परीक्षा घेतली जाते. ह्याच्यात IBPS पॅटर्न जो आहे ना, बँकिंगचा पॅटर्न असतो. तुम्ही बँकिंगचा जर जनरली तुम्ही सिलेबस कधी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये काय महत्वाचं असतं माहिती का? मॅथ असतं, रिझनिंग असतं आणि सामान्य ज्ञान असतं आणि इंग्लिश ग्रामर असतं, म्हणजे इंग्लिश असतं. ठीक आहे. कुठला सिलेबस सांगितला मी IBPS पॅटर्नचा तुम्हाला? जास्तीत जास्त कुठला? एक मॅथ, तुम्हाला तर कळतंय सर. टेटला BSc BEd व हो, टेट सगळ्यांसाठी एकच आहे राजा, एकच सगळ्यांसाठी. तिथं काय बदल नाही. ही फक्त चालणी परीक्षा आहे तुमची, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा. या परीक्षेसाठी थोडस तुमचं माध्यम तेवढ्या पुरतं होतंय. पुढे सगळे एकाच माळेत बांधतात सगळ्यांना. शेवटी तुम्ही सगळे शिक्षकच होणार आहेत. ठीक आहे. आणि ह्याला लय घाबरतात माणसं. का घाबरतात त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ह्याचे प्रश्न असतात लेंदी. सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न असेल समजा 11 ते 15 पर्यंत, 11 ते 20 पर्यंत. मग ए ह्याच्या बाजूला बसला, ही ह्याच्या बाजूला बसला, ही ह्याच्या उजव्या बाजूला आहे पण डाव्या बाजूला नाही, बरोबर ना? आणि हिने इकडं आणि त्याने तिकडं. आणि आपल्याला तर तेवढं म्हटलं की आपल्याला तर लय येड्यावणी होतं परत, बरोबर ना? आणि म्हणून सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा पझल असेल किंवा कोडिंग डिकोडिंग असेल त्याच्याबद्दल सर तर बोलतेच, परंतु मी संक्षिप्त रूपात तुम्हाला माहिती सांगतो. IBPS पॅटर्न नुसार म्हटल्यावर काय, हा शुद्ध मूर्खपणा आहे खरं तर. तुम्हाला सांगतो, आपण शिकवतोय कुठं, आपल्याला शिकवायचंय कुठं? आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शिकवायचंय मेन म्हणजे. आणि आपला तो सिलेबस आहे ना, तो दर्जेदार सिलेबस पाहिजे. म्हणून एक आपण स्वागत करायला पाहिजे की आपली जी परीक्षा आहे ना, अरे भूषण सर छान शिकवता, हे वाक्य टाकलं तुम्ही युट्यूबला. ओजा सर नाव टाका, लिहून घ्या कुठेतरी कोपऱ्यात, ओजा सर. ओजा सरांच्या टीम मध्ये म्हणजे दिल्लीला बर का 6 महिने तिकडे शिकवतात, 6 महिने पुण्यामध्ये असतात. आणि ते सर आपल्याला लाभलेत हे आपलं भाग्य आहे, कारण प्रॉपर IBPS पॅटर्न नुसार शिकवणारा माणूस आहे तो. आणि तुमचे जे मागचे जे वेटेज आहे ना ह्या घटकातलं, आता तेच सांगायला लागलो मी तुम्हाला, त्यातले जे तुमचे कोडिंग डिकोडिंग सिटिंग अरेंजमेंटचे जे क्वेश्चन पेपर म्हणजे चॅप्टर आहेत ना, त्याच्यावर जास्त भर द्या म्हटलं मी त्यांना. पाठवली सिलेबसची PDF डबल पाठवतो. तर ह्याच्यातले जे महत्वाचे घटक आहेत ना, त्यांना सांगितले बेसिक टू ॲडव्हान्स सगळे अगोदर घेऊन टाका छोटे छोटे. आणि मग मागे जे राहिलेले घटक आहेत ना, त्यांना मी बोलवणार आहे उद्या परवा लाईव्हला. त्यांचं टायमिंग असणार आहे, त्यांना 6 वाजता घरी जावं लागतं आणि मग दिवसभर ते ऑफिसला असतात त्यांच्या स्टुडिओमध्ये. तर त्यांना सांगितलं की दुपारी एक 4 ते 6च्या आसपास लेक्चर घ्या त्यांचे. घेऊ द्या, कुणाला कधी कसे घ्यायचे ते घेऊ द्या लेक्चर, फक्त सिलेबस कव्हर करू द्या. मला एक सांगा, आपला 100% सिलेबस पूर्ण झाला समजा, असं बी मी तेच नियोजन केलं होतं की रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला लेक्चर दिले होते ना, रेकॉर्डेड स्वरूपात अगोदर 100% पूर्ण करायचा आणि परत लाईव्ह पण शिकवायचा. आता मी रेकॉर्डेड दिलंय तुम्हाला गणिताचं, मराठीचं पण दिलंय. ते तुमच्यासाठीच केलेलं नियोजन मागच्या ह्याच्यात. अगोदर बोर्ड नव्हता, आपण बोर्ड घेतला नंतर. आणि मग हे डबल डबल घेणार आहे आपण. तुम्ही लोड घ्यायचा नाही. तुम्ही असं नाही की हा घेणार आहेत. ठीक आहे, मुद्द्यावर येतो. हे जे IBPS पॅटर्नचे बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत ना, हे सगळे त्यांना मी सांगितले की महाराष्ट्रातले जेवढे IBPS पॅटर्नचे पुस्तक आहेत सगळे कव्हर करा. मागच्या PYQ चे क्वेश्चन नसतात ह्याच्यात. अवघड गोष्ट काय सांगतो, एक IBPS पॅटर्न हा आपल्या महाराष्ट्रात नसतो. दुसरे मुद्दा आहे, हा बँकिंग वाले बँकिंगचा आहे. बँकिंग वाल्याला आपली परीक्षा घ्यायला लावलेली ती बी. तिसरा पॉईंट आपला निगेटिव्ह काय होतो इथं, की निगेटिव्ह पॉईंट असा होतो की ही परीक्षा ऑनलाईन असते, त्याच्यात आपला वेळ खाऊ जातो. आपल्या पोरांना ऑफलाईन परीक्षा जशी TET द्यायची ना, ते आपल्या हाताखालून गेलेले असते, म्हणून ते आपण पोरं सोडवतो ते. पण इथं मायनस पॉईंट ही कळले का? पण आता प्लस पॉईंट सांगतो तुम्हाला ह्यातले काय. समजा IBPS पॅटर्न नुसारचा सिलेबस आहे तुमचे, एक साधारण धरतो 25 ते 30 चॅप्टर आहेत. किती चॅप्टर आहेत? 30. एक्झाम्पल 30 धरा. याच्यामधनं जर तुम्हाला 10 चॅप्टरवर जर प्रश्न विचारत असतील, किती? 10 चॅप्टरवर. हे मायनस पॉईंट सांगितले. कुठलं? IBPS पॅटर्न नुसार घेतं त्यांना परीक्षा घेता येत नाही, त्यांना परीक्षेत काय विचारावं हे कळत नाही. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा की ह्यांचा सिलेबस जो असतो ना, तो शक्यतो सिलेबस असतो ना इंग्लिश आणि हिंदी मधला असतो.
आणि त्याचं कन्वर्ट करून काय करतात ते, तोडजोड करून काय करतात, मराठीमध्ये पेपर तयार करतात. प्लस त्यांना त्या मराठी व्याकरणाचा इंग्रजी व्याकरणाचा गंध असतो, पण मराठी व्याकरणाचा गंध नसतो. म्हणून ते काय करतात, मग शब्दार्थ काहीतरी टाकणार, मग कुठल्या तरी एका प्रकरणावर विचारलं तर तिकडलंच काहीतरी टाकत बसणार. गेल्या परीक्षेला मला माहिती आहे, प्रयोगावरती कंपल्सरी त्यांनी काय केलं होतं, प्रयोगावर कंपल्सरी प्रश्न 2 ते 3 टाकले होते. हे परीक्षेचा सिलेबसचा खिळखिळा करून घ्या, सगळं समजून घ्या. सर मी आजच जॉईन झाले, आधी झालेला सिलेबस कसा कव्हर होणार, झालाच नाही, सिलेबसच झाला नाही. 2-3 लेक्चर मराठीचे घेतलेत आणि बालमानसशास्त्राचे एक 5-7-8 झालेत आणि काही लेक्चर रेकॉर्डेड आहेत, तिथे मला अवेलेबल होतील, शूटिंग करायला चालू आहे त्याची. बुक मी सरांना सांगायला होतो, येस चांद सरांचं. नका, मी सांगतो तुम्हाला कुठलं वापरायचं काय वापरायचं ते, ठीक आहे तसं आर एस अग्रवालचं त्याचं मराठीत अनुवादित केलंय, इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. पण मला काय म्हणायचंय की मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात, हे एक महत्वाचं पॉईंट सांगायचं राहिला तुमचा. ते मध्ये कमेंट्स वेगळ्या आल्या का मग आपले स्टेशन बदलतं लगेच. मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात म्हणजे काय, की ह्याचे पेपर शिफ्ट वाईज असतात आणि शिफ्ट वाईज पेपर झाल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो माहिती का, की त्यांना पण विद्यार्थ्यांचं काय करावं लागतं माहिती का, मेमरी चेक कशी करणार तुम्ही, एक दिवशी सोपा पेपर एक दिवशी अवघड पेपर असं नाही. म्हणून त्यांना काय करावं लागतं, जरी पेपर मागे पुढे झाला, जरी अवघड सोपा झाला, तर त्याला नॉर्मलायझेशन करावं लागतं. त्यांना काय करावं लागतं, नॉर्मलायझेशन करावं लागतं. मग कुठल्या दिवशी पेपर सोपा होता त्या दिवशी त्यांचे थोडेसे मार्क कट होणार, अवघड पेपर कोण दिवशी होतात त्यांना थोडेसे मार्क प्लस होणार, याला नॉर्मलायझेशन म्हणतात. एक त्याचं एक फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला आपल्याला शक्यतो माहित नसतो. त्या फॉर्म्युल्यानुसार, खूप किचकट फॉर्म्युला आहे तो, त्या फॉर्म्युल्यानुसार नॉर्मलायझेशन होऊन तुम्हाला मार्क येत असतात. मग तुम्ही घरी आलात किंवा तुमच्या घरी तर आठवणार नाही तेवढे क्वेश्चन, पण एक्झाम्पल आला तर तुम्हाला कळलं की मी एवढे प्रश्न सोडवले, एवढे माझे येतात. पण नॉर्मलायझेशन मध्ये कमी होत असतात. तुम्ही म्हटलं की माझे 70 येतात आणि 80 झाले, किंवा एखाद्याचे 170 आहेत तर त्याचे म्हणजे कमी झाले, हे नॉर्मलायझेशन म्हणतात. त्याला काय म्हणतात ना, आणि ते आपल्या हातात नसतं, ते त्यांच्या हातात असतं. त्यांनी शिफ्ट वाईज कसं शेड्यूल राबवलंय, कशी क्वेश्चन पेपर काढलाय, त्याची कशी लेवल काढलेली, हे सगळं त्याच्यात असतं. हे IBPS पॅटर्नवाले हे कार्यक्रम असतो ऑनलाईनचा. फक्त मला ह्यांचं एक आणखी एक सगळ्यात वाईट गोष्ट काय वाटते, की 2 गोष्टी वाईट वाटतात. एक गोष्ट कुठली वाईट वाटते, एक तर ही घेतात परीक्षा IBPS वाले, बँकिंग वाले घेतात, ह्यांना ह्या परीक्षेतलं माहित नसतं विद्यार्थ्यांना काय घ्यायला पाहिजे, प्रश्नपत्रिका कशी काढायला पाहिजे सांगा बरं मला. शिक्षक भरतीची शिक्षक होणार आहेत म्हणल्यावर त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज पाहिजे. सकाळी शाळा भरल्यापासून संध्याकाळी शाळे सुटेपर्यंत ते टाचन काढणं, किंवा तुमचं टोटली तुमचं 1 वर्ष 365 दिवसामध्ये काय ऍक्टिव्हिटीज असतात सगळे तुमच्या, काय काय हे पण असतं. तुम्हाला माहिती का, पालक मेळावा, त्या पालक मेळाव्यामध्ये मीटिंग, त्याच्यात एक काही समिती असतात, त्या समितीवर प्रश्न विचारा, बरोबर ना. एखाद्या वर्गाचा कोण पालकत्व घेतो, ते पालकत्व काय घेतो, कसं असतं, त्याचं अध्यक्ष कोण असतं, उपाध्यक्ष कोण असतं, त्या समितीचे काही नियम अटी, त्याचे उद्दिष्ट सगळे, त्याच्यातनं दूरदृष्टिकोन, याच्यावर प्रश्न विचारू त्यांना. कुठले स्टेट बोर्डातले सगळे प्रश्न विचारू द्यायचे की विद्यार्थ्याला शिकवायचंय. हा, आणि मग हे सगळं जे आहे ना, हे सगळं त्यांनी काही विचारू द्या, किती म्हणजे सोप्यात सोपं विचारू द्या त्यांनी, किंवा अवघडात अवघड विचारू द्या, पण मला वाटतं की ह्या पॅटर्न विचारतात. दुसरी एक सगळ्यात मला खटकणारी गोष्ट सांगतो तुम्हाला यांची, IBPS वाल्यांची किंवा हे ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्यांची. कुठली खटकती गोष्ट, आज पेपर शिफ्टचा दिवसातनं 3 पेपर झाले, 3 पेपर झाले, बरोबर. 3 पेपर झाले का, की परत 3 पेपर होणार, परत 3 पेपर होणार, 3 पेपर होणार, 3 पेपर होणार. मग ह्यांना जी काठिण्य पातळी, ह्यांना जे सगळ्यांचा बुद्ध्यांक चेक करायचा आहे, मला सांगा, ह्याला जर प्रयोगावर 2 प्रश्न विचारले, बरोबर ना, ह्या आजच्या दिवसात 3 शिफ्ट झाल्या, त्याला प्रयोगावर विचारले, ह्या 3ला पण परत 2 हा प्रयोगावरच विचारले, परत काय झालं, ह्या तिसऱ्या दिवशी पण प्रयोगावर 2 प्रश्न विचारले, चौथ्या दिवशी पण प्रयोगाला. मला सांगा, ही मागचे तिसऱ्या चौथ्या पेपरचे महिना महिना पेपर चालल्यानंतर ते कुळून पिल ना ते प्रयोगाचं प्रकरण, येस का नो मला सांगा बरं. जे जे प्रकरण आहेत ना ते कुळून पिल का नाही. मग त्यांनी काय गुन्हा केला की त्यांना त्याची परीक्षा डेट उशिरा आली, 15-15 20-20 दिवस, 25-25 दिवस चलती का नाही परीक्षा, चालती का नाही मला सांगा. ती रात्रंदिवस डोळं पुढील ना, 20 दिवसात जर त्याला नोकरी लागत असेल तर.
अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? आता झोपले काय की सगळे? हा. आणि मग मला आता असं वाटतंय की मग ह्या गोष्टी आपण बोलून ह्या गोष्टी काहीच तथ्य नाहीत. आपण फक्त एक काम करावं लागणार आपल्याला. हा. मग आपल्याला आपल्याला काय करावं लागेल आता? ह्या गोष्टी अशा आहेत, मग ह्या गोष्टीचा फायदा कुणी घ्यायचा? एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. एक्झाम्पल सांगतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये टोमॅटो महाग होतात. पावसाळ्याच्या दिवसात टोमॅटो महाग होतात. त्याचं कारण काय असतं माहिती का? टोमॅटोच्या झाडाला पाणी लागत असतं. पाणी लागलं, निचऱ्याची जमीन नसली की मग होतं काय प्रॉब्लेम, की प्रत्येक जण तो एकतर शेतकरी कसे करतात, एकदा कांदा लावा लागले की कांदाच लावतात, टोमॅटो लावा लागले की टोमॅटोच लावतात. मग लावलेले टोमॅटो आहेत ना, त्या पिरियड मध्ये दोन 2 रुपये किलो 5 रुपये किलो टोमॅटो होतात. किती? 2 रुपये किलो 5 रुपये किलो. आणि मग आता तुम्ही म्हणता सर टोमॅटो गड कसं काय गेला? उदाहरण साजेस आहे. उदाहरण म्हणजे ह्याला काय होतं, योग्य बसतं ह्याला. आणि मग 100 शेतकऱ्यांनी काय केलं, सगळ्यांनी टोमॅटो लावले, सगळ्यांचे 5 रुपये किलो 3 रुपये किलो 2 रुपये किलो विकायला लागले. आता खर्च पण निघाला, मायनस मध्ये चालला. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं माहिती का? ते टोमॅटो काढणं, त्या पावसाळ्यात त्या टोमॅटो चिखलाने भरलेले असतात, त्याला धुणं, कॅरेट मध्ये टाकणं, चिखलात पाय जात असतात. शेतात काय मॅट टाकलेली असते का? फरशी असते? नाही ना. ते भरून व्यवस्थित काढायचे, धुवून काढायचे, गाडीमध्ये द्यायचे, बाजार मार्केटमध्ये न्यायचे. आणि मार्केटमध्ये नेल्यानंतर 2 रुपये किलो म्हणल्यानंतर 25 किलोचं कॅरेट असतं राजन. त्याची किंमत येणार 50 रुपये. 50 रुपये आले की त्या गाडीवाल्याला 20 ते 30 रुपये द्यावे लागतात. आणि 20 ते 30 रुपये दिल्यानंतर राहिलेले मजुराला द्यावे लागतात. शेतकऱ्याच्या हातात काय राहिलं? काहीच राहिलं नाही. आता किती शेतकरी होते? 100 शेतकरी होते. किती शेतकरी होते? 100. आणि मग 100 जर शेतकऱ्यामध्ये मला सांगा, असा त्रास जर नाहक त्रास म्हणायचा, नाहक त्रास पावसाळ्यामधला, आपण पाऊस पडला तर बाहेर निघत नाही, लगेच छत्री घेऊन निघतो, तो त्रास शेतकरी सहन करतो. खरंच सल्यूट आहे त्या शेतकऱ्याला. तरी पण हे शेतकरी म्हणजे तुम्ही आहेत बरं का, शिक्षक भरतीतले, हे तुम्हाला सांगायला लागलोय, नीट समजून घ्या. एक्झाम्पल समजून सांगितलेलं समजत नाही असं म्हणल्यावर लय अवघड होते. ठीक आहे. आणि मग याच्यातल्याने काय केलं की आयबीपीएस पॅटर्न नुसार, म्हणजे चिखलात लावलेले तुम्ही टोमॅटो त्याला बाहून असणं, बरोबर का? कळलं का आता तरी? आणि मग इथे लिहावंच लागून, तुम्ही लय खतरनाक आहेत, काय काय गजनी असू शकते, बरोबर ना? आयबीपीएस पॅटर्न नुसार काय परीक्षा घेणं म्हणजे का नाही, सगळ्या येड्यांचा बाजार आहे. आणि इकडं 5 रुपये किलो 3 रुपये किलो असणं म्हणजे येड्यांचाच बाजार आहे. कारण शेतकऱ्याला परवडत नाही आणि तुम्हाला परीक्षा द्यायला परवडत नाही, कारण तुम्ही नोकरी लागणं शक्य नाही असं वाटतं तुम्हाला बी. इकडे 2 रुपये किलो म्हणलं भाव वाढतो का नाही, हे बी काय म्हणजे वाटतं की ह्याचा भाव वाढणं काही शक्य नाही, बरोबर ना? आणि मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, हिथं तुम्ही अभ्यास करणार आणि 95 जणांनी, तुम्ही परीक्षेला 100 येत असं समजा, 95 जणांनी काय म्हटलं की आपल्याला काय आपल्याच्याने काय होणार नाही. हे मला अचानक सुचलेलं उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो. आणि याच्यामधले 95 जणांनी काय केलं, शेतकऱ्यांनी टोमॅटो जे आहेत ना, डायरेक्ट राग ट्रॅक्टर घातला त्याच्यामध्ये, किंवा सोडून दिलं, त्याच्याकडे बघितलंच नाही, बरोबर ना? सोडून दिल्यावर काय होत असतं माहिती का तुम्हाला? सोडून दिल्यानंतर ते टोमॅटोचं प्लॉट, ते टोमॅटो लाल होतात आणि तिथंच पडतात, आणि पाणी ती चिखल होऊन त्या टोमॅटोचं नासाडी होते आणि रोगराई पसरते, आणि ते 8 ते 10 दिवसात किंवा 15 दिवसात तो प्लॉट म्हणजे रोगीट होतो, म्हणजे त्याच्यात सगळ्या प्रकारचे रोग येऊन जातात आणि ते त्याला परत फळ लागत नाही, म्हणजे खराब होऊन जातो हा प्लॉट. आपल्या बी बुद्धीचा तसंच कार्यक्रम होणार, आपण अभ्यास करायला सोडून दिला की आपल्या बुद्धी गंजला, बरोबर ना? आणि मग महत्वाचा मुद्दा काय, हिथनं परत आपल्याला 100 आहे, उद्योगधंदा कर, काहीतरी कर, हित तरी कर, हिथनं परत बी त्रासच आहे ना राजा आपलं. हिथं पण सोपं नाही, ते प्लॉट बाहेर काढायचा, हे करायचं ते करायचं. म्हणजे 5 जण विद्यार्थी होते ना, 5 जण, त्यांची स्पर्धा 95 जणांनी बाजूला सरकली, 95% स्पर्धा कमी झाली ना राजा. मग त्याचा अभ्यास असू नाही तर नसू, 95% स्पर्धा कमी झाली. इथं पण काय झालं रे, जे कॅरेट 50 रुपयाला जात होतं ना, 50 रुपयाला, हे मी डोळ्याने अनुभवलेल्या गोष्टी आहेत, माहिती आहेत म्हणून सांगतो मला. याच कॅरेट परत जातं 2000 रुपयाला किंवा 1500 रुपयाला,
एवढ्या महाग कॅरेट जाऊ शकतं, कारण गिरायकाची मागणी आणि असणारा उत्पादनात झालेला जे फळ तयार झाले ती एवढं आहे. आणि मग त्याची कॅरेटची किंमत 2,000 रुपये ते 1,500 रुपये होती. आणि हिथं तुम्ही नोकरी लागली म्हणजे तुमचं जीवन सुजलाम सुफलाम होणार आहे. एवढं उदाहरण कळलंय का मला सांगा फक्त. उदाहरण समजलंय का? उदाहरण समजलंय? आता शेवटला जाताना काही गोष्टी सांगतो महत्वाच्या. एक, आपल्याला ह्या 5 मध्ये राहायचं, कुणाचं काय काय असं. दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला, अभ्यास केल्याने तुमचं नुकसान काय होणार एवढं मला सांग. अभ्यास केल्याने नुकसान काय होणार आहे का? अजिबात नुकसान होणार नाही. तिसरा मुद्दा, शिक्षक भरती नाही, शिक्षक भरती जर जिल्हानिहाय झाली ना, तर परत अजून पॅटर्न मध्ये काही जरी चेंजेस झाले तर माळी सर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. माळी सर आहे, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. कसं बी होऊ द्या काय बी होऊ द्या, मी आहे तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही नोकरी लागत नाही तोपर्यंत मी तुमचा विडाच उचललाय. फक्त मी सांगन तसं करा. आणि मी विडा उचललाय तसं तुम्ही एक प्रमाणे काम करा. तुम्हाला टाकलेला डेमो तुमच्या जवळच्या बंधू भगिनीला, जवळचे कोण असेल त्यांना एक टाका. म्हणजे आपल्या बॅचचा थोडाफार खर्च शिक्षकांचा निघळ. कारण स्टँडर्ड शिक्षक घ्यायचं म्हणलं की तेवढे पैसे त्यांना मोजावे लागतात, हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. मग अभ्यास केलेला वाया जाणार नाही. बाकीच्या सरळ सेवा, बाकीच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या आहेत. हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. आणि आता शिकवताना तुम्हाला सगळं प्रामाणिक होतंय. आणि एवढं डिटेल्स महाराष्ट्रात गर्व नाही मला. तुम्ही आतापर्यंत मराठी व्याकरण शिका, पण महाराष्ट्रात माझ्यासारखं मराठी व्याकरण, आता ऑनलाईनला शिकवताना आणि ऑफलाईन शिकवताना थोडा फरक राहतो, पण मी तेवढा फरक पडून देत नाही. तेवढ्या क्वालिटीचं तुम्हाला शिकवतो. माझा तर विषय शिकवतोय. आणि बाकीचे निवडताना मी माझ्यासारखीच निवडणार. मी काय चांगले शिक्षक निवडणार. पदरचे पैसे जाऊ दे पण चांगले शिक्षक निवडणार. म्हणून म्हणलं पदरचे अजून 1-2 शिक्षक आणू आपण. एक काम करायचंय फक्त. तुम्ही आता प्रश्न विचारलाय असा की अभ्यास आम्ही टीईटीचा करू का टेटचा करू. काल सरांनी पण तुम्हाला सांगितलंय, टेट मध्ये राहिलेच काय रे, फक्त बुद्धिमत्ता. बरोबर का नाही? बुद्धिमत्ता राहिले फक्त 80% म्हणा की थोडक्यात. बाकीचे सगळे सब्जेक्ट आपले. आणि इकडे चालू घडामोडी एक 10 प्रश्न म्हणून सांगितले त्यांनी. बाकीचा सगळा सिलेबस मराठी व्याकरण आहे का दोन्हीकडं? आहे की? इंग्लिश ग्रामर आहे का? आहे ना सर? बरोबर ना. त्यानंतर सामान्य ज्ञानचे विषय तिकडे पण आहेत ना? आहेत का नाही? गणित आहे का? आहे का नाही? आणि सामान्यांमध्येच इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, परिसर अभ्यास तुमचा येतो. म्हणजे सगळे सिलेबसचे विषय आहेत ना. फक्त डिटेल्स मध्ये नीट अभ्यास करा. तुमचा जवळपास टेटचा अभ्यास होतो इकडं. टेटचाच नाही राजांनो, ओव्हरऑल महाराष्ट्रातली कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर घेतली तुम्ही आणि त्याचा क्वेश्चन पेपर बघितला तर तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे. एक वेळ अशी येत असते, माझा एक मित्र होता, एकाच महिन्यात त्याला 5, त्या पिरियड मध्ये भरपूर जागा निघायच्या, एकाच महिन्यात त्याला 5 ऑर्डर आल्या त्या 5. का का आल्या त्या? कारण त्यांनी नोकरीचा अभ्यास केला ना, नोकरीच्या महाग लागलं ना, नोकरी कधीच लागत नसते. नोकरीचा अभ्यास केल्यानंतर म्हणजे नोकरीचा अभ्यास करत असताना नोकरीच्या फक्त महाग लागलं तर कधीच नोकरी लागत नाही. त्या सिलेबसच्या मागं लागायचं, त्याच्या प्रकरणाच्या मागं लागायचं, प्रत्येक प्रकरणाच्या एका एका कन्सेप्टच्या मागं लागायचं, शांत डोक्याने लागायचं. 100% तुमची पोस्ट निघते बघा. आणि सराव भरपूर करायचा, सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या. निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार, निश्चितपणे. आणि एक गोष्ट एक समजून घ्या, आज तुम्हाला सांगतो, लगेच काही जणांचे तुमचे लयच उद्रेक कोणाकोणाचे होऊ शकतात. ते कुठले? एकाच दिवशी अनाव झाला, आता तब्येत बरी नसेल किंवा पाऊस पडत असेल, आता पावसाळा म्हणल्यावर पाऊस पडणारच की. त्यानंतर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, टेक्निकलचा प्रॉब्लेम असेल, एखाद दिवशी नाही झाला ना, मागे तुम्हाला भरपूर दिलेलं असतंय, मागचं रिवाईज करून घ्यायचं. आणि भारतामधले जे युवक आहेत ना, मागं असण्याचं कारण सांगतो तुम्हाला. जाता जाता एवढं उदाहरण सांगतो थांबतो. मला काय, मी कवर बी उभा राहू शकतो, कारण मी आता थकून जरी आलो तर मला तुम्ही शिकवलं ना, तुम्हाला मला आणखी एनर्जी ऑटोमॅटिक येऊन जाते. काय येते ती दैवी शक्ती असू द्या.
ठीक आहे. मग सांगायचं काय, भारतामधले युवक आणि युवती मागे असण्याचं कारण सांगतो तुम्हाला. एकच कारण आहे, कारण चिंतन मनन, बरोबर ना, रिकन्सलेशन, रिमाइंड करत नाहीत. रिमाइंड करत नाहीत. जाताना ह्या पण एक डोस 0 बावन्न 34चा माहिती असावा तुम्हाला. जाताना एक 0 बावन्न 34चा डोस काय असायला पाहिजे, की तुम्ही निवांत वेळेत, आता तुमच्याकडे सगळ्याकडे मोबाईल आहेत, एक 5 मिनिटं द्या. 5 मिनिटं. एक इथं बोट ठेवायचं असेल तर ठेवा, नाही तर नका ठेवू. इथं बोट ठेवा आणि एकदम शांत. जर एखादा मोबाईल जर व्यवस्थित चलत नसेल, हँग पडत असेल, तर आपण काय करतो रे, कमीत कमी रिस्टार्ट मारतो किंवा स्विच ऑफ करतो, बरोबर ना. तर आपलं सुद्धा दिवसभरांची गडबड जर होत असेल आणि आपल्या लक्षात राहत नसेल, आपल्याला बरीच धांदल उडत असेल, तर आपल्याला 5 मिनिटं ते 10 मिनिटं आपल्याला चिंतन मनन करायला बसावं लागतं. ते आपण करत नाही. आणि चिंतन मनन करायचं कशाचं, तर बसायचं पहिल्यांदा 2 मिनिटं 3 मिनिटं एकदम शांत, कसलाही न विचार येता एकदम शांत डोक्याने बसायचं. शांत डोक्याने बसलं की आपल्याला पहिल्यांदा, ज्यावेळेस आपल्याला सरांनी सांगितलंय किंवा कोणी सांगितलंय, नेमकं कोणाचा तरी चेहरा टपकतो आपल्या तोंडासमोर. ज्याचा नाही त्याचा चेहरा आठवतो. एक तर दुश्मनाचा आठवतो, नाही तर जवळच्या माणसाचा आठवतो, पण आठवतो नक्की. किंवा कोणाला शेतकरी असेल तर त्याला बैल बांधायचा असतो, कुठं कंपनीत कामाला असेल तर कंपनीत, कोणाला काय असेल ते वगैरे वगैरे. ठीक आहे, ते नेमकं आठवतं. त्याच्यावर एक औषध आहे, आणि ते आठवतं का ते सांगतो अगोदर. ते आठवतं त्याचं कारण काय, की तुम्ही असं कधीच बसलेलं नसतं. त्यामुळे नक्की तुम्हाला काय होतं, ते 100% कुणाच तरी चेहरा आठवतो. चेहरा आठवले की दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्यावरचं औषध, श्वासोश्वासाकडे लक्ष द्यायचं. सगळेच घेत असतील श्वासोश्वास, आणि श्वासोश्वासाकडे लक्ष दिलं की 2 ते 3 सेकंद ते 4 सेकंद फक्त तसं करायचं. तसं केलं की परत आपल्या तो आलेला विचार, आलेला चेहरा धुडकावून लावला जातो. धुडकावून लावला की परत आपण शांत डोक्याने बसायचं. आपण जे वाचन केलेले ते परत हळूहळू मनाने, अंतर्मनाने पानं उलटायची. आपल्या डोळ्यासमोर आपण लिहिलेलं काय असतं, एक थीम तयार होत असते. आता मी माझ्या ह्या थीमच आहेत ना सगळ्या, ह्या थीमच आहेत मी लिहिलेल्या. हे तुमच्या लगेच लक्षात आले असेल, सरने आत्ताच लिहिलं म्हणून. अशी थीम तुमच्या वहीची, नोटबुकची काय असेल ते तुमची होत असते. आणि मग ती थीम आहे ना, त्या थीम तशा वहीत लिहिलेल्या, वाचन केलेल्या, त्या आपल्याला आठवायला चालू होतं. एका प्रकरणाला 10 मिनिटं सुद्धा लागत नाहीत, 5च मिनिटं लागतात. आणि असं तुम्ही करत राहिलात की काही संकल्पना, काही प्रकार असतात. समजा आपण वरती शिकवलेले मराठीचे प्रकार आठवायचा प्रयत्न करा, तर काय आठवतील, काय नाही आठवणार. काही नाही आठवलेले परत पुस्तक उघडायचं, नोट्स उघडायची, परत अभ्यास करायचा, परत ते आठवायचा प्रयत्न करायचा. अभ्यास असाच होत असतो. पहिल्या प्राथमिक अवस्थेत सगळं लक्षात बसेल असं कदापि तुम्ही मनात आणू सुद्धा ना, कारण टप्प्याटप्प्यात सगळ्या गोष्टी होत असतात. आणि मग एकदा ते रिकन्सलेशन केलं, आठवलं, तर असं केल्यानंतर तुम्ही रोज रोज जर 5 मिनिटं 2 मिनिटं बसायला लागलात, तर तुम्हाला वेळ पण तुमची वाढेल. 5-10 मिनिटात, 15 मिनिटात, एक वेळेस परीक्षेच्या टायमिंगला तुम्ही 1-1 तास बसाल आणि अख्खा अभ्यासक्रम तुमच्या डोक्यात येईल. आणि स्वामी विवेकानंद तुम्हाला माहिती आहेत. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मी जर एकदा एखाद्या शाळेत जर आलो, तर प्रत्येकाला विचारल्यानंतर काय कराल, तर कोण म्हणलं मी परत डबल पहिल्यापासून शिकेल, पहिलीला शिकेल, LKG, म्हणजे LKG, नर्सरी, UKG, जे काय असेल ते. पण स्वामी विवेकानंद म्हणले, मी फक्त एकाग्रता शिकेल. आणि तुम्हाला माहिती आहे स्वामी विवेकानंद काय होते. स्वामी विवेकानंदाला एक वाचलं की पान ते फाडून फेकून द्यायचे. तेवढं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात एक गोष्ट महत्वाची आहे, आणि ती म्हणजे वाचन महत्वाचं. आणि वाचलेलं लक्षात राहणं ते पण महत्वाचं आहे. त्याच्यासाठी हे औषध सांगितलं. आणि म्हणून 5 मिनिटं 2 मिनिटं काहीतरी करायचा प्रयत्न करा. मी सांगतोय तेवढे तुम्हाला काहीतरी टास्क टास्क दिलाय आणि केलंय न केलंय, हे तुम्ही जेवढं करताल प्रामाणिक तेवढं तुमच्या सुधारणा होईल. आणि तुम्हाला अपेक्षित पण पाहिजे ना की तेवढी सुधारणा आपल्यात झाली पाहिजे. आणि होत असते राजन, एकदम होत नसते सुधारणा सुद्धा, एकदम होत नसते. 100% तुमची होत जाईल. मॅथचे तुम्ही शिकवलेले क्वेश्चनचे टाईप रिमेंबर होतात सर. मी केलेले आहे 6 टॉपिक. छान, ओके. मॅथचं टेन्शन घेऊ नका, मी मॅथ शिकवायला लागलो ना, आणखी त्याचे PPT वगैरे बनवायच्यात. पण मी 1-2 लेक्चर आता एवढी वरनं मला घेतो मराठीची, आणि त्यानंतर मॅथचं लेक्चर घेतोय मी. मॅथचं लेक्चर घेतल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल. एकाच प्रकरणात होणार नाही, पण 2-3 प्रकरणं घेतली की जसं मराठीला थोडा थोडा आनंद व्हायला लागलाय, आणखी मराठीचा काहीच आनंद दिला नाही. आता जी सुरुवातीची जी पार्श्वभूमी सांगितली, त्यात तुम्हाला थोडीशी आवड निर्माण झाली. आणि वर्णमाला आणि संधी थोडेसे किचकट प्रश्न आहेत, म्हणजे प्रकरण आहेत आणि हॉस्ट आहेत, थोडे मोठे आहेत.
हे झाल्यानंतर जेव्हा मी शब्दाच्या जाती शिकवल, शब्दांच्या शक्ती शिकवण, अलंकार शिकवण, समास शिकवण, प्रयोग शिकवण, त्यावेळेस आपली क्वालिटी तुम्हाला कळेल खरी काय असेल ती. ठीक आहे, काय अडचण आहे कोणाला? प्रश्न विचारा एकदा शेवटचा काय असेल तर, थांबू आपण मग. मॅथचे आणि बुद्धिमत्ताचे, मॅथचे आणि बुद्धिमत्ताचे जे आहेत ना, ते तुम्हाला स्वतः लिहावे लागणार आहेत. प्रश्न लिहायचा. मॅथ मी खूप छान शिकवलंय, व्हाईट बोर्डवर शिकवलंय. पण मी गेल्या शिक्षक भरतीला मॅथ शिकवलं होतं ना, अक्षरशः मला इतका आनंद झाला, माझा आतला आवाज एवढा, म्हणजे मला सुद्धा तुमचा आता यांनी कोणीतरी कमेंट्स टाकली ना, खूप छान सर, कॉन्फिडन्स लेवल खूप हाय झाली माझी, बरोबर ना? सेम तसं व्हायचं मला. इतके महाराष्ट्रातनं वैयक्तिक मेसेज यायचे, इतके मेसेज यायचे मला, सर मॅथ तुम्ही खूप छान शिकवता, खूप छान शिकवता. आता ते व्हाईट बोर्डवर आहे, आता ही शिकवणं सगळं अत्याधुनिक आलंय, पण व्हाईट बोर्डवर मी आता शिकवलं होतं ना, तर इतके ते लेक्चरला कौतुक करत होते सगळे, खूपच. आणि म्हणून खरं माझा कॉन्फिडन्स तिथं वाढला परत. ठीक आहे, खूप छान सर. बरं, पीडीएफ सेंड करा सर. ओके, करतो. सिलेबसची पीडीएफ सेंड करतो. सामाजिक शास्त्राची एक पीडीएफ बनवली बघा मी, येलो आणि ग्रीन कलर मध्ये, अशा कलर मध्ये आहे बघा. मॅथचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझं डीएड लास्ट इयरचं एक सब्जेक्ट बॅक आहे. टीईटी देता येते तुम्हाला, काय अडचण नाही. टीईटी देता येते, अभ्यास बी तुम्हाला करायचंच आहे असं. पण खरंच खूप छान शिकवतं. मी आज शिकवलंच नाही, ज्योती गायकवाड मॅडम, शिकवलं नाही आणखी मी. बोर्ड, हा, खूप छान. बोर्ड मॅटर नाही करत सर, टेक्निक्स मस्त आहेत. शॉर्टकट वगैरे मॅथचे खूप छान दिलेले, तुम्हाला विदिन सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर काढता येत. हा, सामाजिक शास्त्राची पीडीएफ पाहिली का कोणी? सामाजिक शास्त्रवाले मस्त त्याचा विचार करून सगळं ते त्याच्यामध्ये दिलेले कंटेंट, सिलेबस, त्यातला अर्थशास्त्राचे लेक्चर पण दिलेत बघा तुम्हाला. जर थोडेसे ते हाय लेवल म्हणजे इन डिटेल्स मध्ये घेतलेले ते. गणित सब्जेक्ट बद्दल बोलते सर. हो हो, कळलं, गणिताचं बोलला तुम्ही मॅडम, कळलंय सर. आम्ही पेपर 2 साठी आहेत, मग आम्ही गणिताचा अभ्यास करायचा का? अरे गणिताचा अभ्यास सगळ्यांनीच करायचा. टीईटी पेपर 1, हा, सामाजिक शास्त्रवाले आहेत ना, त्यांनी करायचा नाहीये सुरुवातीला. करायचं नाही म्हणजे त्यांना सामाजिक शास्त्र ज्यांचं आहे ना, त्यांना गणित नाही ऍक्च्युअली, परंतु टेटला आहे, मग करावंच लागणार आहे. हा, व्हॉट्सअप ग्रुपचं मी आता सांगितलं. ओके, थँक्यू सुजाता मॅडम, थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुप मला आत्ता म्हणूच नका, इथं माझ्या लक्षात राहत नाही वया म्हणून. 9403च्या नंबरला टाका मेसेज मला, आणि व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करा म्हणा, आणि तुमचं नाव खाली टाका. बर, ओके. पीडीएफ सेंड करा. विवेक सर, कसली पीडीएफ सेंड करायची? सर माझं डीएड आणि बीएड झालं आहे, तर टीईटी पेपर 1 आणि 2 दोन्ही पण पेपर देऊ शकतो? ओके, देऊ शकता तुम्ही, हक्क आहे तुमचा तो. झाल्या सगळ्यांच्या कमेंट्स? सायन्स तुम्हाला शिकवणारे, हा, शिक्षकाबद्दल बी तुम्हाला माहिती सांगली. ते सध्या क्लास 2 आहेत, आणि क्लास 1 ची पण पोस्ट क्रॅक केली आहे त्यांनी. तुम्हाला तरी पण ते मी विनंती केली आहे त्यांना, की तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर द्या, आणि खूप छान क्वालिटीचे. युट्यूबला सुद्धा असे लेक्चर भेटणार नाहीत. अभ्यासू माणसं आहेत, तुम्हाला असं टाइमपास करणारी माणसं नाहीत आपल्याकडं. तुम्हाला काय जणांना एकच प्रश्न 4 वेळेस उड्या मारून शिकवलं म्हणजे ते लय भारी वाटतं. असं नाही, असं असं ते काय म्हणायचं त्याला, रंगीबेरंगी स्वभाव नको आहे आपल्याला. सायलेंट मोडवर पाहिजेत आपण. बरं, ठीक आहे, सांगतो. मराठी आहे. बीए बीएड असेल तर सामाजिक शास्त्र. सायन्स मॅथ कुणाचं घ्यायचं? बीएससी बीएड, एमएससी बीएड वाल्याचं.
परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र जवळपास एकच म्हणायचं. 1ली ते 5वीची पुस्तक वाचा, जास्तीत जास्त 8वी पर्यंत वाचा स्टेट बोर्डाची. बहुतेक बीपीएड वाल्याला टीईटी नाही माझ्या माहितीस, तो टेट डायरेक्ट आहे. तरी पण तुम्ही आता सोबत अभ्यास करा, कारण सगळे विषय तेच आहेत. आणि अजून एक सुधारणा आता तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न नुसार देतोय मी सगळं. आणि एक मॅडम जे आहेत आपल्याकडे, त्यांना गेल्या बॅचला 132 मार्क आहेत. किती? 132. त्यांचं सिलेक्शन झालंय, बुद्धिमत्ता आहे ती, निलोफर मॅडम. इंग्लिश लेक्चर होणार ना, मॅडमची बदली झालेली आहे. इंग्लिश तुम्हाला त्याच्यामुळे टोटल कव्हर केलंय PYQ सहित. हो सर, पण पीडीएफचं क्रिएटिव्ह, हा सायन्सचं सगळं भेटेल तुम्हाला, पीडीएफ वगैरे आहे, दिले नाहीत अजून तुम्हाला. थँक्यू मॅडम, सुजाता मॅडम, थँक्यू. हा, ते एक मुद्दा नीट समजून घ्या. ते सुराशे सर जे आहेत ना, मागील 10 वर्षाचे एक्सपिरियन्स वाले माणूस आहेत बालमानसशास्त्रामध्ये. आणि मग तसा माणूस आपल्याला भेटत नव्हते, भेटले योगायोगाने. पण ते काय करतायत, त्यांचे 2-3 त्यांचा स्वतःचा पण एक क्लास असा चालू केलेला होता त्यांनी, आत्ता चालू केलेला आहे त्यांनी. त्यांनी पण काही शिक्षक घेऊन चालू केलंय, मग ते माझ्याकडे शिकवतात. तर तुम्ही फक्त त्यांचं का नाही, कंटेंटवर फोकस करत जावा फक्त. त्यांनी ते बाकीचं काय बोलते, थोडे रागवले, वयस्कर आहेत आपल्या वडिलाप्रमाणे, ते पण जरा थोडं बाजूला राहू द्या. आणि कंटिन्यू ती त्यांच्या विद्यार्थ्यांना बोलतात, ते बुक लिस्ट, ते पुस्तकं घ्यायचे द्यायचे, ते त्यांच्या विद्यार्थ्याला बोलत असतात. आपल्याला काय, आपल्याकडे त्यांचे नोट्स आहेत, त्यांनी ऍपमध्ये दिले, मी देतोय, सगळं देतोय तुम्हाला, मी सगळं देण्याचा प्रयत्न करतोय. वेळेप्रसंगी तुम्हाला एकच पुस्तक घ्या म्हणलं, आता टीईटी पेपर 1 आणि 2चं ते कंबाईन असतं. मागील प्रश्नपत्रिकेचं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बी पब्लिकेशनचं किंवा कुठल्या पब्लिकेशनचं एक पुस्तक घेऊन टाका. आणि एक बालमानसशास्त्राचं सरांचं तर त्याच्यात आहे, किंवा सरांकडून मागून घ्या, किंवा दुकानात कुठे भेटते बघा, किंवा ऑनलाईन बघा भेटते का. त्याच्याबरोबर शिक्षक अभियोगता चाचणी, एक के सागरचे एक पुस्तक आहे बघा, टेटसाठी चांगले आहे ते एक पुस्तक घ्या. 2 पुस्तकं राहू द्या, एका ह्याला 2 पुस्तकं असू द्या, काय अडचण येत नाही. गणिताचं पुस्तक पंढरीनाथ राणेचं आहे, परत वसे सरचं आहे, परत ह्यांचं आहे, कोकिळा प्रकाशनवाल्याचं आहे, आपल्या सचिन ढवळेचं आहे. भरपूर पुस्तक आहेत, एक एक पुस्तक घ्या तुमच्या म्हणजे इकॉनॉमिक्स कंडिशन नुसार. नाही, आता सायन्सला तुम्हाला सांगू का विद्यार्थी मित्रांनो, समजत असते, समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आणि तो तो समजून घेण्याचा भाग जो आहे ना, तो पूर्ण अगोदर त्यांना मी PYQचा अभ्यास करायला लावला 1 महिनाभर. आणि म्हणून त्यांनी त्यातले एक एक कंटेंट काढून घेतलेला आहे. आता कसं आहे, मी आता ऑनलाईन पण आपण दिवसाचे काय 5-5 तास घेऊ शकत नाही. आता उद्या बुद्धिमत्तेचं चालू होईल, परत काही जणांची कमेंट्स असे येतात, ते वैयक्तिक मला येतात ना, तुम्हाला येत नाहीत. ह्या टायमिंगला नको, त्या टायमिंगला नको, आम्हाला बघणं होत नाही, आम्हाला रेकॉर्डेड आहे, आम्ही असं आहे तसे, ते मध्ये मध्ये साधतोय मी, काही काळजी करू नका सर. बुकचे नेम ग्रुपवर टाका. अरे बुकचा एक कोणतं बुक पाहिजे त्याचा एक सिलेबसच टाकला मी. आता तुम्हाला उद्या काय करतो, एक बुकची PDF बनवून पाठवतो. पण तुम्ही परत काय करता, त्यावर ह्यातलं कोणतं घेऊ म्हणून विचारता. मग तुम्हाला सांगितलं ना, फक्त टीईटीचं पुस्तक घ्या, आता जास्त खर्च करू नका, बाकीचं मी देतो तुम्हाला. अजून मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मी काही टाकलंय, एक लिंक टाकतोय टेलिग्रामची मी तुम्हाला, पण ती जॉईन होत नाही तुमच्याकडून. काही जणांची होत नाही, त्यांचं टेलिग्राम अपडेटला आलेलं असेल. काही जण तर असे प्रयत्न करते जिद्दी, टेलिग्राम आपलं डाउनलोड केलं नाही आणि ते लिंकला टच करीत बसलेत. कसं होईल त्यांना सांगा बरं तुम्ही. एखाद्या लेकरा जीव घ्यायचा का. हा घ्या, तुम्हाला घ्यायचे तर बुक, सरांचे बुक घ्या, 1250 मध्ये आहेत ते. त्यातले 2-3 पुस्तकं चांगले आहेत. मी तुम्हाला सांगतो, पुस्तकाच्या बाबतीत मी तुम्हाला आता हे घ्या म्हणलं तर तुम्ही गडबड करताय. बाळासाहेब शिंदेचं मराठी आणि हे घेतलं तरी चालतं, तुम्ही गणिताचं मराठी आणि इंग्लिशचं घ्या, आणि सुराशे सरांचं घ्या. पण त्यांनी दिले ना IBPS पॅटर्न नुसारचं ते पुस्तक, मला दोन्ही पण पुस्तक आहेत ना, ते बाळासाहेब शिंदेचे आहेत, पण त्यांनी IBPS आणि TCS पॅटर्न नुसार बनवले ती 2 पुस्तकं. मग त्यांची घ्यायचीच असली तर डिटेल्स मधली पुस्तकं घ्या, मराठीचं आणि इंग्लिशचं. ती छोटी पुस्तकं आहेत ना, ती मला नाहीत पटलेली, मग तुमचा विषय घ्या तुम्ही काय.
व्हॉट्सअप ग्रुपवर परत PDF सेंड करा. मी त्याच्यामुळे तर जास्त PDF सेंड केले नाहीत व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला अजून. कारण प्रत्येक जण रोज एक नवीन ऍड झाले की म्हणते सर मी नवीन ऍड झालोय, टाका. टेलिग्रामची लिंक आहे ना मी टाकलेली, ती जॉईन करायचा प्रयत्न करा. मी अजून एकदा टेलिग्राम प्रायव्हेट चॅनेल काढलंय मी. त्याच्यावरती काय केलंय, सगळं दिलंय तुम्हाला. सगळ्या पुस्तकांच्या PDF दिल्यात, सगळी माहिती दिली. अजून भरपूर माहिती टाकतोय. त्याच्यावर टेस्ट टाकणार आहे मी. मग ती एकदा लिंक जॉईन झाले का तुम्ही, ती लिंक तिला 4-5 वेळेस टच करायचं असं. नाही झाली परत मी 2 दिवसाला 3 दिवसाला टाकतोय ती लिंक. ती लिंक टाकली का तो डाटा तिकडे सेपरेट बी राहतो आणि तो कायम राहतो. व्हॉट्सअपचा डिलीट होतो तुमचा पण. ठीक आहे, काय प्रश्न आहेत कुणाचे आणखी? आज तर खरं खूप त्रास आपण घेतले, कारण आज मी आजारी होतो. कालच 15 ऑगस्ट घेणार नव्हतो, पण ते सांगणं मला आवडत नाही म्हणून मी सांगितलं नाही तुम्हाला. आज मी खूप प्रवासात थकून आलो होतो, तरी पण तुमचं आज नाही नाही म्हणलं तर 9, 9:15 वाजल्यापासून 1.5-2 तास लेक्चर घेतलंय. फक्त एक प्लीज एक लक्ष ठेवा जाऊ की एका दिवशी आजारी असेल ना, त्याचा तडाखा आपण दुसऱ्या दिवशी काढत जाऊ, पण घेत जाऊ. एका दिवशी जर अडचण असेल तर नाही घेतलं तर लगेच तुम्ही असं हे करत जाऊ नका लगेच. त्याने मग आम्हाला खूप इरिटेट होतं परत. टेक केअर. ओके, थँक्यू मॅडम. टाकतो लिंक. थांबूयात आपण. किती जण आहेत का, गेले सगळे? आहेत 70 जण आहेत. आभारी आहे मी तुमचा, इतक्या वेळेस तुम्ही थांबलात. ओके ओके, धन्यवाद. गुड नाईट.